मी आपल्याला एवढंच सांगतो की नागपूर करारानुसार किमान 6 आठवडे अधिवेशन चालावं हे जरी असलं तरी आता तर इतिहास जमा झालेला आहे। या सरकारला, सध्या जे सरकार युतीचं आहे, त्यांना या नागपूरमध्ये अधिवेशन चालवून विदर्भातील बॅकलॉगची चर्चा करण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे। त्यांना या सरकारची ही देखील मानसिकता नाही आहे की अधिवेशन चालवून त्यांचे जे काय वाबाडे विरोधी पक्षातली लोक काढतील ते देखील ऐकून घेण्याची त्यांची मानसिकता नाही आहे। तर केवळ 75,000 कोटीच्या पुरवणी मागण्या या पटलावर आणायच्या, मताला टाकायच्या आणि मंजूर करून घ्यायच्या, यासाठीच केवळ हे नागपूरचं अधिवेशन आहे। याच्या व्यतिरिक्त सर्वसामान्य माणसासाठी जे नागपूरचं अधिवेशन या ठिकाणी घेऊन लोकांना न्याय देण्यासाठी जी काय संकल्पना आहे त्या संकल्पनेच्या बाहेर जाऊन हे सरकार या ठिकाणी काम करतं। मुंबईतली सायन्सची 2 एकर जागा, मोकळी जागा, ती विश्व हिंदू परिषदेला नगर विकास विभागानं दिली आहे। असं आहे की सरकार त्यांचं आहे, नगर विकास खातं त्यांच्याकडे आहे, त्यामुळे त्यांना जे वाटेल ते नियमबाह्य काम देखील नियमात बसून करण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे। त्यामुळे अशा अनेक जागा जरी दिल्या तरी आता लोकांना आश्चर्य वाटायची गरज नाही। सर, उदय सामंत यांनी भास्कर जाधव तुम्ही शिवसेनेमध्ये अशी थेट खुली ऑफर दिली आहे, काय सांगाल? भास्कर जाधवांना उदय सामंत यांनी थेट खुली ऑफर दिली आहे की तुम्ही आमच्या पक्षात आहे? मी ऐकलं नाही, त्यामुळे मी याच्यावरती बोलणं योग्य नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।